गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे सर्वात आधी त्या सगळ्यांना विश यू व्हेरी हॅपी अँड ब्लेस बर्थडे. तर चला आज आपण पाहूया आपल्याला युनिवर्सचा एंजल्सचा गायडेड मेसेज काय आहे. युनिवर्स, एंजल्स, मदर गाया, मदर नेचर, डिवाइन एनर्जीज काय आहेत तुमच्या डिवाइन टायमिंगमध्ये, काय मेसेज आहे आज माझ्या व्ह्यूअर्ससाठी, प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्यूअर्सची करंट एनर्जीज दिवसभरातली काय असणार आहे, काय गायडेड मेसेज आहे तुमचा, प्लीज गाईड करा. एंजल्स, युनिवर्स, मदर नेचर, प्लीज गाईड करा. युनिवर्स काय मेसेज देतात आपल्या व्ह्यूअर्ससाठी, प्लीज गाईड करा. प्लीज गाईड करा एंजल्स. मेसेजेस आलेले आहेत. राशी पाहूया आपण कोणत्या राशी आहेत. प्लीज गाईड करा एंजल्स. कोणती रास आहे आज. ओ, तीन राशी निघून आलेल्या आहेत. सर्वात आधी पाहूया कोणती रास आहे. वृश्चिक. वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ. वृश्चिक रास. टेन्शन असेल कुठलं तर ओम महामाये नमः. ओम महामाये नमः हा वृश्चिक रास म्हणजेच स्कॉर्पिओनी मंत्र म्हणायचा आहे. दुसरं आहे कुंभ. कुंभ म्हणजे ॲक्वेरियस. कुंभ रास जर कुठली डिप्रेशन टेन्शन असेल तर ओम श्रीप्रदाय नमः. ओम श्रीप्रदाय नमः हा कुंभ रास म्हणजेच ॲक्वेरियसने मंत्र जाप करायचा आहे टेन्शनमध्ये. आणि मिथुन रास. मिथुन म्हणजे जेमिनी. मिथुन रास कुठली डिप्रेशन टेन्शन असेल तर ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हा मंत्र जाप करायचा आहे. तर चला आपण युनिवर्सचा गायडेड मेसेज पहिला काय आहे मॉर्निंगचा पाहूया. सुपरनॅचरल पॉवर्स. सुपरनॅचरल पॉवर्स हा पहिला मेसेज आहे. युनिवर्सने आपल्याला सुपरनॅचरल पॉवर्स दिलेल्या आहेत. त्या सुपरनॅचरल पॉवर्स आपल्या अवतीभोवती आहेत. त्या आपल्याला गाईड करत आहेत, आपल्याला मार्गदर्शन देत आहे. आणि एंड ऑफ अ सायकल. एंड ऑफ अ सायकल आहे. आपली लाईफमधली एक नवीन फेज सुरू होत आहे तर एक जुना फेज एंड होत आहे असं युनिवर्सने आपल्याला आज गायडेड मेसेज दिलेला आहे. तर आपल्याला युनिवर्स एंजल्स हे सांगू पाहत आहेत की तुमच्यासोबत सुपरनॅचरल पॉवर्स आहेत. तुमच्या आतमध्ये जी आत्मक्षमता आहे, जे गोष्टी करण्याची तुमच्यामध्ये प्रत्येक बाबतीत तुम्ही योग्य आहात, जे तुम्ही करू शकता कॉन्फिडेंटली, ते युनिवर्स सांगत आहे गो फॉर इट. कारण तुमच्यासोबत युनिव्हर्सल पॉवर्स आहेत. युनिवर्सचा गायडेड मेसेज हाच आहे की तुम्ही आशीर्वादित आहात. ज्या कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही घाबरत असाल की ही होईल की नाही, होणार आहे की नाही, तर युनिवर्स सांगत आहे आमचे पॉवर्स तुमच्यासोबत आहे. सुपरनॅचरल पॉवर्सने तुम्ही प्रोटेक्टेड आहेत. डिवाइन एनर्जीजमध्ये तुम्ही प्रोटेक्टेड आहात. तर जस्ट गो फॉर इट. जे मनामध्ये तुमच्या कौल आहे की मी हे करू का किंवा नाही, तर अजिबात चांगलं काम करण्यासाठी मागे पुढे बघू नका. आणि एंड ऑफ अ सायकल म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जी कुठली टफ फेज होती तरी ती इकडे आता पूर्णपणे एंड होत आहे. तुमच्या आयुष्याचा एक नवीन पडाव, नवीन अध्याय चालू होत आहे. तुम्ही जर दीर्घकाळापासून आजारी असाल, खूप वर्षांपासून, खूप महिन्यापासून, तर युनिवर्स तुम्हाला सांगत आहे तुमचं आजारपण इकडे पूर्णपणे बरं होतं आहे. आजारपणाचा हा काळ पूर्णपणे संपलेला आहे आणि आयुष्याची एक नवीन उत्तम आरोग्याची सुरुवात तुमच्या जीवनामध्येच होत आहे. तुमच्या पर्सनल लाईफ, मॅरिड लाईफ, करिअर लाईफसाठी जरी पाहत असाल, रोमॅन्टिक लाईफसाठी पाहत असाल, तरी जो आत्तापर्यंत तुम्ही जर सेपरेशन असाल तर ती एक एंड होत आहे. ती तो टफ सायकल तुमच्या लाईफचा एक इथे एंड ऑफ अ सायकल होतं आहे आणि तुमचं परमनंट रियुनियन होतं आहे. जे मिसअंडरस्टँडिंग्स तुमच्या रिलेशनशिपमध्ये असतील, नो कॉन्टॅक्टमध्ये असाल, पूर्णच सेपरेटेड झालेले असाल, तर इकडे युनिवर्स सांगत आहे तो टफ लाईफचा पिरियड जो आहे तो इथं पूर्णपणे बंद होतं आहे. एंड ऑफ अ सायकल होतं आहे. एक नवीन अध्याय, एक नवीन पडाव तुमच्या जीवनात चालू होत आहे. आणि नक्कीच तुम्ही जर फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन सेटल व्हायचं असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सेटल होऊन तिथे नवीन जॉब, तिथे नवीन बिझनेस करायचा असेल, तरी युनिवर्स तुम्हाला नवीन संधी देत आहे. त्या गोष्टी पूर्ण होत आहेत, पण त्या योग्य टायमावरच तुम्हाला भेटणार आहेत. फक्त विश्वास ठेवा आपल्या कामावर, आपल्या मेहनतीवर, कारण सुपरनॅचरल पॉवर सदैव तुमच्यासोबत आहे. तसा तुम्हाला युनिवर्सचा एंजल्सचा गायडेड मेसेज आहे. आणि आजच्या डिवाइन टायमिंगमध्ये तुम्हाला युनिवर्स हेच सांगत आहे फक्त आपल्या गोष्टींवर चांगली कर्म करत राहा. चांगल्या गोष्टी आपल्या हातून होतील तितक्या करत राहा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ग्रॅटिट्यूड शो करा. आणि आपल्या इष्टदेवतांना, आपल्या आराध्यांना, ज्या कुठल्या तुम्हाला देवाला मानत असाल त्यांना नेहमी स्तुती, धन्यवाद देत राहावं. तुम्ही ग्रॅटिट्यूड त्यांना शो करा. आईवडिलांची सेवा करा आणि होईल तितकं आपल्या हाताने
इतर अनाथ गोर गरीब आणि विधवा आहेत यथाशक्तीप्रमाणे दैनंदिन दिवसामध्ये होईल तितकी त्यांना मदत करा. तर आजचा आपल्याला गायडेड मेसेज युनिवर्सचा हाच आहे, सुपर नॅचरल पॉवर्स आणि एंड ऑफ अ सायकल आहे. तर नक्कीच आपल्या आयुष्यातले ज्या टॉक्सिक गोष्टी आहेत त्या युनिवर्स आपल्या आयुष्यातनं काढून टाकत आहे. एक वाईट काळ जो आपण आपल्या आयुष्यामध्ये पाहत आहोत त्याचा इथे एंड होते आणि नवीन गोष्टीची सुरुवात होते. तर आजचा मेसेज तुम्हा सगळ्यांना आशीर्वादाचा द्यावा आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि उत्तम आरोग्याचा जावो. धन्यवाद.